आणि पुस्तक आल्याच्यानंतर सावित्रीबाईंना की ह्याच्यात काय लिहिले हे मलाही वाचायचंय. त्यावेळेस ते महात्मा ज्योतिरावांनी तिच्याच बायकोला तिथे शिक्षण ग्रहण केले आणि त्यावेळेस सावित्रीबाईंना पुन्हा एक प्रश्न पडला की ते मला प्रश्न आहे की तुम्ही शिकले पण माझ्यासारख्या अशा कित्येक महिला आहेत त्यांनाही शिक्षण देण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यावेळेस सावित्रीबाईंना मी पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी भिडे दाम्पत्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी भिडेवाड्यामध्ये मुलींना गोळा करून आणले होते आणि त्यांची सावित्रीबाईंची वाट पाहत होते. रस्त्याने फुलेवाड्यातून सावित्रीबाई चलत त्या भिडेवाड्यात जात असताना तिथे समोर एक माणसं येतात, त्यांना शिव्या देतात, दगडी पिकतात, शेण करतात. तिथेच नाही त्यांच्या अंगावर पाणीही होतात आणि एक दगड त्यांच्या कानाला लागतो आणि कानाला लागल्याच्या नंतर त्या दगडाचा प्रवाह रक्त घुमवत होतात. तरी पण समोर जाताना भिडेवाडा लागतो. भिडेवाड्यापाशी गेल्याच्या नंतर त्यांच्या समोर मुली दिसतात. त्यांना शिकवण्याच्या इच्छेने ते सगळं विसरून जातात आणि त्यांना शिकवण्याच्या व्याकुलतेने संपूर्णतेने त्यांचं आयुष्य काय ते केलं आणि असं सगळं विसरून त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी प्रयत्न केला. आणि अवघ्या 4 वर्षांमध्ये त्यांनी 18 शाळेची निर्मिती केली आणि 18 शाळेची निर्मिती करताना तिथं ब्रिटिश सरकारच्या मार्फत कॉटन कॅन्डी यांनी त्यांना सन्मानित केलं. त्यावेळेस त्यांनी सन्मानित करताना त्यावेळेस सावित्रीबाई स्टेजवर उभा असताना ते काय म्हणतात की जेव्हा तुम्हाला ज्ञान घेण्यासाठी कोणता धर्म आवडत असेल ना तो ते ज्ञानाचा धर्म, ज्ञानाने चांगला माणूस बनता येतं असं सावित्रीबाईंना वाटत होतं. आणि महात्मा ज्योतिरावांच्या साथीने सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्या काळामध्ये माणूस फक्त माणसाला माणूस समजत नव्हता, ज्या काळात जात पात लिंग भेद या भावनेमध्ये बसलेला होता, त्यावेळेस पंढरपूरच्या पायऱ्याने जाताना ते माणसाला पायाच्या बिना चपलेने चलत असतात. जेव्हा त्यांच्या पाय दिसतात तर महात्मा फुले विचारतात तुमच्या पायाला ज्या वेदना होतात ना त्या वेदना तुम्हाला होतात, पण तुम्ही ज्या आता जातीपात आणि अज्ञानाच्या अंधकारात पसरताय ना ते तुम्हाला किती पट टोचतंय. म्हणून त्यावेळेस तिथूनच समाज उद्धार करण्याचं काम तिथे केलं. म्हणजे 1873 मध्ये पुण्यामध्ये म्हणजे संपूर्ण दुष्काळ पसरला होता. दुष्काळाच्या वावरटामध्ये संपूर्ण महाराष्ट्र वेगळच पडत होता. त्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची संपूर्ण मजबूत भूज तिथे उभे राहिले आणि त्यांनी तिथे अन्नछत्री उभी केली. लोकांना पाणी अन्न ज्या काळामध्ये शेती ओसाड पडलेली, शेताला नाही भुकेल्या जनावरं मरू लागलेली अशा काळखंडामध्ये ज्या समाजातला प्रत्येक माणूस मेलेला होता त्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले